सबसे पहले को जय भीम करता हूँ मैं। जय भीम। आज जो राजमाने गांव में, मालेगांव तालुके में जो राजमाना गांव है हमारा, वहाँ पर हमारे समाज के जो महिला वर्ग है जो और कुछ जो पुरुष वर्ग है, उनकी हर बार यही तकरार रहती है कि कुछ जातिवादी जो लोग हैं वो बार बार उनको तकलीफ देती है। काल आमच्या माणसांना खूप मारलं त्यांनी, गावच्या लोकांनी, जाट समाजांनी, आणि ते दरवेळेस आमच्यावर असे अन्याय करतात। काल खूपच मारलं त्यांनी, आणि आता त्यांनी मारलं तर मारलं, आम्ही काल मिटून घेतो ना गाव म्हणून, पण मग आमच्या झेंड्याला हात लावायचं काय कारण होतं? आमचे झेंडे पण त्यांनी काढले आणि फेकून दिले। हा, निळे झेंडे, हा, आणि ते पण फेकले त्यांनी पायाने बी, आणि अजून मारायला सुटले। ते म्हणता का यांना बायका पोरं सहित आम्ही मारू। हा, आणि आमच्या 2 बाया बी ऍडमिट आहे, जखमी केलेला आहे। आमचा एक माणूस सुद्धा सिव्हिल मध्ये आहे, त्यांनी खूप मारामारी। तो एक बाबा आलेला आहे मंदिर मध्ये, त्या बाबावरूनच 2-3 टाइम झालेले असं। हे लोक त्यांना साथ देतात, हे जाट लोक त्या बाबाला साथ, जातीवादी बाबा आहे तो, त्याला काही कोणी सहन होत नाही। कारण काय होतं? तेच ना, मुलं गेले ना तिथं पाणी प्यायला मंदिरात, त्या बाबानं पाणी पिऊ दिलं नाही, त्यांनी मारलं, त्यांनी हाकलून दिलं। जातीचा काय उल्लेख केला का? हो, हे मार लोक येतात म्हणे, धेड लोक धेडिया म्हणतात, ते धेड म्हणतात, ते धेड समाजांना जास्त झालेले, यांना जिरत नाही, त्यांना बायका पोरा सहित मारा असं म्हणतात ते दरवेळेस। जय म्हणून बोलल्यावर मारतात। आणि लाईट पण ऑफ करून देतात, बंद करून देतात, ते आम्हाला लाईट भी बरोबर देते नाही। जय भीम, जय शिवराय, जय भीम। मैं पवन जाधव, मालेगांव युवा फाइट ग्रुप अध्यक्ष। यहाँ पे हम सब फाइट ग्रुप के लोग की जानिब से यहाँ पे आए। यहाँ आने की सबसे बड़ी वजह यह है कि हमें पता चला कि कल रात हमारे ज़िला अध्यक्ष मधु अन्ना भालेराव, इनको फ़ोन आया है कि राजमाने गांव में एक मंदिर के अंदर ये जो नए पुजारी आए, उनकी थोड़ी मानसिकता थोड़ी डिफरेंट टाइप की है, जैसे बोलते ना पुराने ख्यालात के। तो इन्होंने हमारे जो लोग हैं, बच्चे हैं, उनको पानी पीने के ऊपर से मारा, गालियाँ दी। फिर रात को पुलिस प्रशासन वहाँ पे आए, सबको मारे, फिर समझाने की कोशिश की। पुलिस प्रशासन कहते हैं कि रात को हमने मैटर शांत कर दिया, लेकिन सुबह ऐसी चीज़ मालूम पड़ी कि सुबह ये लोग जाके जो पानी के टंकी के ऊपर जो नीले झंडे, वो सब झंडे ला के नीचे फेंक दिए और सबको गंदी गंदी गालियाँ दी और बोलने लगे तुम 20-20 हज़ार के जो मोबाइल इस्तेमाल करते, तुम जो ब्रांडेड कपड़े पहनते और तुम कितना भी अच्छा घर बना लो, लेकिन तुम हमेशा हमारे पैरों के नीचे की धूली रहेंगे। तुम कितनी भी कोशिश कर लो, हमारी बराबरी नहीं कर सकते। मैं आज पूछना चाहता हूँ भारतीय सरकार से, जो कहना चाहती है कि यूसीसी यूनिफॉर्म सिविल कोड यानी समान नागरिक कायदा लागू करना चाहते हैं, कहाँ से आप लोग हमें एक साथ जोड़ते? जब आप लोग कहते हैं कि आज देखो हिंदुस्तान आगे चल गया है, मैकडॉनल्ड में खाना खाते, पिज़्ज़ा बर्गर खाते, एक्सल रोड में घूमते। अरे नहीं भाई, आज भी हमारे लोगों को मंदिर के बाहर वो भी बोरिंग का पानी पीने से गालियाँ देते, मारते। कोई इंसान को डिजिटल इंडिया से लेना देना नहीं है। आज भी इंसान भूखा मर रहा है, खाना नहीं खाने को मिल रहा है, लोगों को काम नहीं मिल रहे। और सबसे बड़ी बात ये जो कह रहे ना कि हिंदू राष्ट्र बनाना, हिंदू राष्ट्र बनाना, अरे हिंदू राष्ट्र बाद में बनाओ, पहले इंसान तो तुम पहले बनो। जब तक एक इंसान नहीं बनेगा, तब तक वो अच्छा इंसान नहीं बनेगा, जब तक वो हिंदू भी नहीं बन सकता। मैं पूछना चाहता हूँ ये सब सरकार वालों से, ये मालेगांव वालों से, कि कब तक ऐसी सोच में आप लोग जीते रहोगे? लोग कहते हैं कहाँ से कहाँ जा रहे हैं। आज हमारा दोपहर में इसरो ने, इंडियन स्पेस रिसर्च सेंटर ने जो 2 बजे यान छोड़ा है, चंद्र पे जा रहा है, बोले इंडिया के लोग चांद पे जा रहे पानी ढूंढने के लिए, और हमें यहाँ हमारे लोगों को यहाँ मंदिर के बाहर पानी पीने की वजह से मार रहे। ये आप लोग कहाँ पे ऐसी कौन सी सोच में जी रहे? मालेगांव का पूरा समाज, SC ST NT VJNT और सबसे इम्पोर्टेंट मालेगांव का पूरा मुस्लिम समाज राजमाने गांव के साथ में। मैं इन लोगों का कह देना चाहता हूँ, ये जो लोग बोलते हैं कि हम लोग कि तुम हमारी बराबर नहीं कर सकते, मैं इनको कहता हूँ अगर प्रशासन ने जल्द से जल्द इसके ऊपर कोई कार्रवाई नहीं की तो फाइट ग्रुप स्टाइल में 1 घंटे में हम इनको रिजल्ट दे देंगे। और कानून कायदे को जब हमारी बात आती है ना, हमारे अस्तित्व की, हमारे बाबा साहब की, हमारे नीले झंडे की, तो हम कभी किसी से नहीं डरते। हम कानून हाथ में नहीं लेंगे, लेकिन अगर कानून हमारी इज्जत नहीं करेगा, कानून हमें न्याय नहीं देगा, तो हम मजबूरन फाइट ग्रुप को कानून हाथ में लेना पड़ेगा। बस मैं इतना ही कहना चाहता हूँ। जय भीम। माझं नाव ज्ञानेश्वर बाबूलाल बेहडे, राहणार राजमाने। माझे बंधू किशोर बेहडे हे शेतात जात होते। शेतात जात असताना
त्यांनी शाळेजवळ जाऊन पाण्याच्या टाकीवर आपल्या झेंड्याची हालचाल होत होती. ते पाहिली आणि 3 पोरं त्यांना तिथं टाकीवर दिसलेत. ते दिसल्यामुळे त्यांनी ते पाहिलं आणि ते टाकीजवळ गेलेत. तर ते पोरं झेंडे सोडून खाली टाकत होते. तर मग हा तिथं गेलो, झेंडे तुम्ही सोडू नका. माझ्या भावाने सांगितलं की तिथे झेंडे सोडू नका तुम्ही, किशोर नाही. मग ते म्हणाले आम्हाला तुमचा झेंडाही नको आणि तुम्हीही नको. इथून महार लोकांना बाहेर काढायचं आहे. या गावात जातही नको आणि यांचा झेंडाही नको. तुमच्या घरात घुसून तुमच्या बाई पोरांना आम्ही नंग करून हाणू असल्या त्या आमच्या पोरांना आम्हाला त्याचे घाणघाण शिव्या वगैरे देऊन तिथून आम्हाला दगडफेक केली. मग तो भाऊ एकटा असताना तिथून पळ काढला. मग आम्ही आवाज द्या राजवाड्यातून आमच्या, मग कारण की रात्रीच त्या मंदिरावर झगडे वगैरे झालेले असल्यामुळे ते आमच्या डोक्यात होतं की हे काही ना काही कुरापत काढतील बुवा. मग आज काहीतरी घडलं बुवा म्हणून आम्ही सगळे पळत आलो होतो तिथं. मग ते आम्ही पाहिलं की शिवेगाळ वगैरे करतायत, कोणी झेंडा काढून फेकतायत. त्यांचे 2-3 जणांचे ते झेंडा काढत असताना त्या पोरं काल पाण्याच्या टाक्यात तिथं पोरं पाणी वगैरे घ्यायला जातात. तर त्या पोरांना त्यांनी बाबाने ते तलवार वगैरे काढून असं मारायला सुटले होते. त्यांना मारलं पण त्यांनी. कशावर? मंदिरावर पाणी घ्यायला गेले होते ते आदल्या दिवशी. आणि त्याच्यामुळं म्हटलं त्याचं काहीतरी राग काढून हे झेंडे वगैरे त्यांनी सोडलेत. मग ही जातच नको बा असं त्यांचं. आमच्या लोकांना मारहाण वगैरे केली. ते आता दवाखान्यात काही ॲडमिट आहेत. किती माणसं? बाई 2 माणसं आहेत. त्यांना 3 जण ॲडमिट आहेत. बाबा तिथं पुजारी आहेत. त्या पुजारीने मारहाण केली. भोलेनाथ मंदिर म्हणतात त्याला, महादेवाचं मंदिर आहे. राजमाने बाबाच्या सोबत गावातले जाट समाजातले मंडळी होते. सुभाष गिल, परवीन गिल, त्याच्यानंतर प्रताप काळू छरंग, असे बरेचसे मंडळी होते. म्हणजे जे मला समोर लक्षात आले तेवढे तुम्ही लोक सांगितले. तक्रार ते 3 झेंडे सोडणाऱ्यांचे नाव आम्ही झेंडे सोडून फेकलेत. ते झेंडे त्यांनी सोडून फेकलेत. जेवरून झेंडे सोडून फेकले त्यांच्या विरोधात आम्ही तक्रार द्यायला इथं ग्रामीण तालुका पोलीस स्टेशनला आलेलो आहोत.